नमस्कार, आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी आपल्याला दाखवणार आहे मस्तपैकी व्हेजिटेबल व्हाईट पुलाव, जो बनवायलासुद्धा अगदी सोपा आहे, जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि खायलासुद्धा तितकाच टेस्टी आहे, जो आपण सहजपणे बनवू शकतो। म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये पाहिजे तर रात्रीच्या जेवणामध्ये। तर आपला आता हा व्हाईट पुलाव कसा बनवायचा ते बघूयात। त्यासाठी इथे मी तांदूळ घेतलेले आहेत, 1 ग्लास इतके तांदूळ आहेत। ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। धुवून आपल्याला 10 मिनिटं ठेवायचे आहेत पाणी घालून। त्यानंतर इथे मी गाजर, फ्लॉवर, फरसबी आणि वाटाणे घेतलेले आहेत। त्याच्यानंतर इथे आलं लसूण ठेचून घेतलेले आहे आणि 1 मिरची घेतली बारीक कापून। त्यानंतर इथे मी 1 मोठ्या साईजचा कांदा बारीक कापून घेतला आहे। तर आता आपण पुलाव बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे भांडं ठेवलेलं आहे तापत। तापल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे। आता आपण पुलाव बनवतो म्हटलं थोडासा तेल जास्त येतोच। त्यानंतर इथे तेजपत्ता, हिरवी वेलची, काळी मिरी आणि जिरं घेतलेलं आहे। तर आपल्याला हे खडे मसाले घालून घ्यायचे आहेत, त्यानेच आपल्या पुलावला खूप छान टेस्ट येते। मसाले तेलामध्ये परतल्यानंतर हिंग घालून घेतलेला आहे। त्यानंतर आलं लसूण जे आपण ठेचून घेतलं आहे ते घालून घ्यायचं आहे, त्यानेसुद्धा खूप छान टेस्ट येते आपल्या ह्या व्हाईट पुलावला। त्यानंतर आपण जी मिरची घेतलेली आहे कापून ती घालून घ्यायची आहे, तीसुद्धा परतून घ्यायची आहे। परतून घेतल्यानंतर आपण जो कांदा घेतलेला आहे लांब कापून तो घालून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला पुलावसाठी लांबच कापून घ्यायचा, खूप छान वाटतो। तर इथे कांद्याला मस्तपैकी रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। तर बघा मस्त असं गुलाबी रंग आला आहे। त्यानंतर आपल्या भाज्या आहेत त्या घालून घेऊयात। त्यासुद्धा मी स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतलेल्या होत्या। त्यानंतर थोडीशी धना पावडर, थोडीशी जिरा पावडर, त्यानंतर काळी मिरी पावडर घातलेली आहे। त्यानंतर थोडासा बिर्याणी मसाला घातलेला आहे। आता हे मसाले आपल्याला मिक्स करायचे आहेत। आपल्या इथे मसाल्याचा वगैरे वापर करायचा नाही, कारण आपण व्हाईट पुलाव होते। पण हे मी थोडं थोडं घातलेलं आहे, त्याने खूप छान टेस्ट येते आपल्या ह्या पुलावला। तर काळी मिरी पावडर वगैरे सुद्धा घालायचीच आहे आपल्याला। तर भाजी चांगली मिक्स करून घेतलेली आहे आता। तर भाजी आपली चांगली मिक्स केल्यानंतर आपण जे तांदूळ आपले धुवून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत। तर तांदूळ आपल्याला 10 मिनिटं आधी भिजत ठेवायचे धुवून, म्हणजे छान भात आपला एकदम मस्त सुटसुटीत होतो। तर इथे आपले तांदूळ घालून घेतलेत आणि छानपैकी भाजीमध्ये परतून घ्यायचे आहेत। बघा मस्त, बघायलाच किती छान वाटते, तर खायलासुद्धा तितकाच छान वाटतो हा आपला व्हाईट पुलाव। तर इथे भाज्या चांगलं मिक्स केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता पाणी घालून घेऊयात। तर आपल्याला हवं असेल तर आपण कुकरमध्ये सुद्धा बनवू शकतो। जे बॅचलर वगैरे आहेत त्यांना असं समजत नसेल तर तुम्ही डायरेक्ट कुकरला शिट्टी काढू शकता, 3 शिट्ट्यांमध्ये सुद्धा खूप छान होतो। तर इथे मी 1 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे। आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर अजून पाणी पाहिजे आपल्याला, तर एकंदरीत मी 1.5 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे आपल्या 1 ग्लासासाठी। म्हणजेच 1 ग्लास तांदळासाठी 1.5 ग्लास इतकं पाणी घातलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपला भात जो आहे तो चांगला शिजवून घ्यायचा आहे। तर इथे आपण झाकण वगैरे काही ठेवणार नाही आहोत। झाकण न ठेवता त्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्या भाताला। तर बघा मध्ये मध्ये उकळीत चालले, पाणीसुद्धा थोडंफार कमी झालेलं आहे। तर पुन्हा एकदा आपल्याला ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याला आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं पाव कप इतकं पाणी घातलेलं आहे, जास्त नाही, एकदम थोडंसं घातलेलं आहे। तर आता आपण इथे बघा भात जो आहे तो आपला थोडा थोडा हळूहळू फुलत चाललेला आहे, पाणीसुद्धा कमी होत चाललं आहे। तर आपण चेक करूयात, आपला जो तांदूळ आहे आपण जो भात घेतला तो तुटला गेला आहे, ह्याचा अर्थ तो आता शिजत आलेला आहे। तर आता आपण आपल्या भातावरती जे आहे झाकण ठेवूयात। तर इथे पाणीसुद्धा कमी झालेलं आहे आणि मस्तपैकी स्लो गॅसवरती 10 मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे, चांगलं भाताला शिजवून घ्यायचं आहे। तर आपण आता मध्ये पुन्हा एकदा चेक करून बघूयात 10 मिनिटानंतर की आपला भात झालेला आहे का। तर हे बघा छान असं एकदम सुटसुटीत असा दाणा वेगवेगळा झालेला आहे। मस्त असे दाणे वेगवेगळा भात झालेला आहे, छान असं मस्त गरम गरम आपला व्हाईट पुलाव तयार झालेला आहे। तर आता आपण झाकण ठेवूयात त्याच्यावरती 2 मिनिटासाठी आणि त्यानंतर आपण तो मस्तपैकी ताटामध्ये काढून घेऊयात। तर ते 2 मिनिटं झालेली आहेत, भात आपला छानपैकी झालेला आहे। तर आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊयात आपला जो भात आहे तो। तर इथे बघा मी प्लेटमध्ये काढून घेतला आहे। आपला भात बघा जसं आपण तांदूळ घातलेला आहे तसंच लांब आहे, एकदम शीत, असं तुटलेलं वगैरे काही नाही आहे।
तर इथे त्याच्यासोबत मी भजी घेतलेले आहेत बटाट्याचे आणि काकडी घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर व्हाईट पुलावबरोबर छोलेची भाजी खूप छान लागते, तर तुम्ही छोलेची भाजी बनवलात तरी पण चालेल किंवा नुसतासुद्धा व्हाईट पुलाव आपला हा जो आहे तो खायला खूप टेस्टी लागतो. तुम्ही बनवून बघा, सगळ्यांनाच आवडेल आणि जास्त वेळ लागत नाही, झटपट होतो. मस्तपैकी असा मिक्स व्हेजिटेबल आपला राईस तयार आहे, टेस्टी असा. तर तुम्हाला आपला हा आजचा मस्तपैकी राईस कसा वाटला, व्हेज पुलाव कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.